सोनू रिक्षाची वाट बघतो तू? ही माझी चूक झाली की मी फर्स्ट टाइम इंस्टाग्रामवरती शॉपिंग केली आणि माझ्यासोबत स्कॅम झाला. मला व्हिडिओ काय बनवून देत नाही कुणी. तर आहे आमच्या पिल्लूचं बारसं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आकाश प्रीती ब्लॉग्समध्ये. तर मी आवरलेलं दिसतंय. आज रोज गबाळ्यासारखीच असते, पण आज हा ड्रेस मी वेअर केला आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगते ह्या ड्रेसची गंमत काय झाली. तर हा वाला जो ड्रेस आहे तो मी वेअर केला, कारण पहिल्यांदा मी टी शर्ट घातला होता नेहमीप्रमाणे. आणि काय झालं, आज जायचं आहे आम्हाला बाहेर. आता कुठं होते पण पुढं सांगते. पण आधी मी आहे ना टी शर्ट घातला होता. त्यानंतर बाळाला आज मालिश मी केली, कारण मम्मीला म्हणलं चल थोडंसं तुझं काम कमी करते म्हणून आज बाळाला मालिश मी केली. आणि त्याच्यानंतर परत मग ब्लँक झाले, हे असेच ब्लँक झाले होते, त्याच्यामुळे हा ड्रेस घातला आहे. तर मी त्याला मालिश केली आणि थोडंसं तेल वगैरे लागलं आणि इकडं तिकडं होतंच जरासं खराब, मग तो चेंज केला आणि हा घातला. म्हणलं आता चला तासाभराने आपल्याला बाहेर जायचंच आहे. तर काय करायचं, वाळू घालायचं. मला व्हिडिओ काय बनवून देत नाही कुणी. तर मग हा ड्रेस मी घातला. म्हटलं भरपूर दिवस झालं, मी प्रेग्नेन्सीच्या आधी घातला होता तेव्हापासून हा काय ड्रेस घातलाच नाही. म्हटलं हा घालावा. आणि मी अशी ब्लँक झाली आहे की मला परत लक्षात आले की मला आता एक छोटासा गंडूसा पोरगा पण आहे की त्याला घेऊन मला जायचंय बाहेर. आणि मग आपल्याला हा ड्रेस घालता येणार नाहीये, कारण हा काय फिडिंगचा नाहीये. हा असाच नॉर्मल मी शिवला होता प्रेग्नेन्सीच्या टायमिंगलाच, तेव्हा मी घालत होते. पण आत्ता मी नाही घालू शकत आहे. तेव्हा पण मी एकदा दोनदाच घातलाय, शिवलेला आहे साडीचा. तेच सांगते की विसरभोळेपणा झाला माझा. बघितलं का माझी मम्मी काय म्हणतील. आता मला सांग, 5 मिनिटांनी काढायचं तर घालायचंच नाही ना. मला कळलं नाही ना. ब्लँक झालीये कारण मी आता आई झालीये. लक्षातच आलं नाही. आता हा चेंज करते नेहमी सारखा. आता तोच ड्रेस घालते. माझ्याकडे फिडिंगचे ना बाहेर जाण्यासारखे माझ्याकडे 2 ड्रेस आहेत. आणि एक अजून माझ्यासोबत गोष्ट झालेली, मला ते सांगायला पण कसं तरी वाटते की मी इंस्टाग्रामवरती आहे ना एक पेज होतं, नाव नाही घेणार कारण ते पेज चांगलं आहे, पण मी जिथून मागवलं ती साईट फेक निघाली. तर मी तिथे 2-3 ड्रेस ऑर्डर केले. मी त्याचं पेमेंटसुद्धा केलं आणि फिडिंगचे होते, म्हणजे मला जसे पाहिजे ना तसे ऑनलाईन मिळत नव्हते. मग मला तिथं दिसले आणि आपलं असं असतं ना की हां चला आता दिसले आपल्याला तर लगेच आपण तिथून घेऊया. तर मग माझ्यासोबत हा स्कॅम झाला की मी त्या साईटवरती गेले, तिथून ड्रेस ऑर्डर करून टाकले आणि मला असं वाटलं की आता येतील एक 5-6 दिवसात. आणि इंस्टाग्रामवरनं मी पहिल्यांदा काहीतरी मागवले. ही माझी चूक झाली की मी फर्स्ट टाईम इंस्टाग्रामवरती शॉपिंग केली आणि माझ्यासोबत स्कॅम झाला. आणि त्याच्यावरनं मला सगळेजणांनी इतके टोमणे मारलेले आहेत. मला म्हणतायत आता तू काय जाऊ दे, आता काय करणार. होतं स्कॅम, प्रत्येकासोबत होतं असं काही ना काही, माझ्यासोबत झाला. तर त्या मग नंतर ऑफिशियल साईटवर मी जाऊन विचारपूस केली तर ते बोलले की ही साईट फेक आहे, ही आमची साईट नाही आहे. तर मग गेले माझे पैसे पण बुडीत गेले, कारण तिथं कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नव्हती. मग मी त्यांना सांगितलं होतं, आकाशनीच ऑर्डर केलं ते. मी त्यांना म्हटलं तुम्ही पेमेंट करून टाका, येईल आपल्याला. सगळेजण तर मागवतात ना इंस्टाग्रामवरनं. आणि मग झाला माझ्यासोबत फ्रॉड. तर मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे, ते ड्रेस तर काय आलेले नाहीत आणि माझ्याकडे सध्या 2च ड्रेस आहेत आणि बाहेर कुठं मी शक्यतो जात नाही आहे. त्याच्यामुळं मला ते बरे पडतात. आणि घरात टी शर्ट वगैरे किंवा मग फिडिंगचे दुसरे 2 गाऊन आहेत ते मी घालत असते. तर मग मला एवढी कपडे बास होतात, कारण घरात आपण काय एवढं काय बाकी करत पण नाही. मी काय काम पण करत नाही घरामध्ये. तर चला आता तोच ड्रेस परत एकदा घालूया आणि बाहेर जाऊया. आता कुठे जायचं आहे ते मी पूर्ण आवरून झाल्यावरतीच तुम्हाला सांगते. आत्यामुळं म्हणतात बाळाला गुंडाळून गेली. मी काय गुंडाळलं, चांगलं गुंडाळलं. मला काय कलर चॉईस होत नाहीये, त्याच्यामुळे मी मम्मीला विचारून करतेय. तो आहे का तुझ्याकडे कलर? हा ना, हा नाहीये. मग जो नाही येतो घे. ओका, हा पण कलर छान दिसतोय. मस्त वाट. पण आत्ता घेतली नाही का तुला ह्यातला? ह्यातला कुठे घेतलाय? नाही ना. नाही, हा कलर कुठे आहे माझ्या? हा मग हाय, चांगली आहे तशी. ह्यांना भेटली पाहिजे दोघांना तशी. भेटत असतं, थोडंसं मॅच होणार. तुला आधी बघ, हाच आवडला. मग जा घे. मग तुला आवडलंय तर
साडी घ्यायची पिल्लू तुला? ए पिल्लू, साडी घ्यायची तुला? तो कसला कलर आहे? तो पण कलर छान वाटतोय. तो फेतलाच आहे. तिथं आण बरं इकडं. तुला आवडेल ती. नाही जात तुला सोडून कुठं. हा कलर जरा डार्क वाटते, हा जरा फेंट वाटते. ह्या ताईंनी आम्हाला साड्या इतक्या छान छान दाखवल्या, इतक्या मस्त मस्त साड्या होत्या आणि अफोर्डेबल पण होत्या त्यांच्या सगळ्या साड्या. तर जीवन आनंद म्हणून दुकानाचं नाव आहे. शिरोळमध्ये सरकारी दवाखान्याच्या बरोबर बाजूला आहे. जर शिरोळमधून बघत असताल ना तर तुम्ही इथून साड्या नक्की घ्या. आणि ह्या ताई आहेतच गाईड करायला तुम्हाला सगळ्यांना. तर पूर्ण पत्ता तुम्ही सांगा त्यांचा. आपलं शॉप आहे शिरवळ येथे, जीवन आनंद साडी डेपो, शिर्के कॉलनी, सरकारी हॉस्पिटल शेजारीच आणि रोडलाच आहे. तर आपलं पण हिचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. छान छान साड्या खरेदी केल्यात त्यांनी. कशा वाटल्या साड्या तुला? साड्या खूप छान आहेत आणि अफोर्डेबल आहेत. मला तर खूप आवडल्या. मी पहिलं सांगते, मी माझ्या मम्मीला आहे ना 4-5 तरी दुकानांमध्ये फिरवत असते, पण मला इथे आहे ना पहिल्याच ह्याच्यात मला आवडल्या साड्या. त्याच्यामुळे पण व्हिजिट करा आणि छान छान साड्यांचा लाभ घ्या. धन्यवाद. साड्यांची खरेदी करून झाली आमची. तिकडे एवढ्या साड्या घेतल्यात, बिलिंग पण झालंय. आता रिक्षाची वाट बघतोय आणि आमचा पिलू बघा वाट कसा बघतोय. सोनू, रिक्षाची वाट बघतो तू? तो झोपीला आलाय त्याच्यामुळे तो वाट बघतोय. चला आता आम्ही घरी जाऊनच भेटतो. आधी रिक्षाला फोन कर ना. आता आलोय आम्ही खाली बाबू सोबत. मम्मी आहे खाली, पप्पा पण खालीच आहेत, कारण आता नाहीये लाईट. आणि लाईट नसल्यामुळे ना आम्ही म्हणलं चला खालीच जावं. इकडे बसलेत मम्मी पप्पा आणि इकडं बाबू आजी सोबत खेळतोय. तर तो पण काही झोपत नव्हता, त्याची पण झोप झालती. बोलतोय, भांडतो ना. हो हो, मम्मी कशी भांडत होती माझ्या. हो 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 हो, आहे का? हो, खरं खरं खरं. हो हो, मम्मी संग मम्मी माझ्याशी भांडती तू. हो हो, बरं 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 बरं. ट्रेनिंग द्यायचंय त्याला पण भांडायचं. आहे ना? आहे का? मम्मी काय शिकवते आहे? मग आजी मम्मा कशी भांडायची आजी सोबत तसं भांडायचं. मस्करी चालू आहे. तर एवढी काय हवा जास्त नाहीये, पण म्हटलं चला त्याला खाली आणूया. ऊन पण थोडंसं आहे, म्हणजे ऊनच पडले, त्यामुळे त्याला खाली आणले. आणि घरात लाईट गेली आहे, त्यामुळे मला वायफाय नाही आहे. म्हटलं खालीच आपलं बसूया जरा वेळ, कारण आता थोड्याच दिवस असणार आहे आम्ही इथं. आता तुम्हाला सांगते मी आता कुठे गेले होते. तर आम्ही गेलो होतो शॉपिंगला. आता तुम्ही तर बघितलंच असेल, आम्ही गेलो होतो साड्यांच्या शॉपिंगला. आता साड्यांची शॉपिंग कशासाठी? तर आहे आमच्या पिल्लूचं बारसं. तर त्या बारशासाठीच आहे ना आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या. आणि मला खास करून घ्यायची होती. आणि काही 2-4 साड्या असतात ज्या सासरकडून दिल्या जातात ना, त्या साड्या पण मला घ्यायच्या होत्या. तर मग त्या साड्या घेतल्या. आणि आता लवकरच पिल्लूचं बारसं आहे, तर तुम्हाला हळूहळू समजेलच की कधी आहे बारसं. ते तारीख तुम्हाला ठरल्यावरती सांगते.